शेतकरी मित्र हो नमस्कार. वार आहे गुरुवार, तारीख आहे 27 ऑगस्ट. तर 27 ऑगस्टला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे, तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, आपण जर गुरुवारी 27 ऑगस्टला जर बघितलं तर अचलपूर, धरणी, त्याचबरोबर अकोट हा जर परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला काही प्रमाणात रिमझिम पावसाळा दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर संध्याकाळी 5च्या आसपास जर बघितलं तर आपल्याला अरवी, त्याचबरोबर नागपूर, वर्धा, हिंगणघाट, उमरेड, चिमूर, भंडारा, तुमसर, रामटेक, नागपूर, साकोली, ब्रह्मपुरी, त्याचबरोबर देवरी, गोंदिया, तुमसर हा जर परिसर जर आपण बघितला तर या भागात काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर गडचिरोली, चामोशी, चिमूर हा जर परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर वरारा, चंद्रपूर, पांढरकवडा, आदिलाबाद हा देखील परिसर जर आपण बघितला तर या भागात देखील आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. आपण जर वर्धा, हिंगणघाट हा परिसर बघितला, येथे देखील रिमझिम पाऊस असणार आहे. यवतमाळ, अरणी, पुसद हा परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर वाशिम, हिंगोली, जिंतूर, मेहकर, परभणी, परतूर, माजलगाव, परळी, केज, लातूर, अहमदपूर, नांदेड, उमरखेड, त्याचबरोबर निर्मळ, निजामाबाद हा परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण जर उदगीर, अहमदपूर, त्याचबरोबर लातूर, परळी, केज, धाराशिव, सोलापूर, बार्शी, नलदुर्ग, अक्कलकोट हा देखील परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, हा हवामानाचा अंदाज आपण कोणत्या परिसरामधून पाहतात हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. शेतकरी मित्रांनो, आपण जर सांगोला, विजयपूर, त्याचबरोबर अकलूज, पंढरपूर, इंदापूर, बारामती, दौंड, कात्रज, शिरूर, अहिल्यानगर, मंचर, सातारा हा परिसर बघितला, विटा, तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. सांगोल्यामध्ये देखील तीच परिस्थिती आहे. कुठलाही पाऊस नाही, फक्त ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर सांगली, ईश्वरपूर, कोल्हापूर परिसर, निपाणी परिसर हा देखील परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर घरगुटी, कणकवली, मालवण, सावंतवाडी, देवगड, विजयदुर्ग, राजपूर, लांजा, त्याचबरोबर चिपळूण, जयगड, संगमेश्वर, रत्नागिरी, दाभोळ, दापोली, खेड, महाबळेश्वर, भोर, वाई, महाड, माणगाव, मंडणगड, मुरोड, जंजिरा, त्याचबरोबर नागठाणे, लवसा, लोणावळा, कर्जत, पेण, अलिबाग, नवी मुंबई हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला काही प्रमाणात रिमझिम पावसाळा दिसत आहे. बाकी आपण जर जुन्नर, मंचर, खेड, पिंपरी चिंचवड, पुणे हा परिसर बघितला, सासवड, जेजुरी, त्याचबरोबर फलटण, केडगाव, दौंड, बारामती, श्रीगोंदा, शिरूर, ढवळपुरी, त्याचबरोबर अहिल्यानगर हा परिसर बघितला तर या भागात फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. राहुरी, घोडेगाव, त्याचबरोबर कोसपुरी खोसपुरी, त्याचबरोबर श्रीरामपूर, लोणी, शिर्डी, कोपरगाव, येवला हा परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. बाकी निफाड, सिन्नर, नाशिक, अकोले या परिसरात देखील दिंडोरी फक्त ढगाळ वातावरण गुरुवारी 27 ऑगस्टला आपल्याला दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, गुरुवारी 27 ऑगस्टचा हा हवामानाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमचं काही मत असेल तर ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.